नमस्कार सर्वांना. समोर जे बघताय स्क्रीनवर त्या मंदिराचं इंटिरियर मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, हे अशा प्रकारचे कॉलम भरले आहेत. हे मेहरब बनवलेले आहेत आपण असे. हे लाईटचे जे होल पाडले त्याच्याला जे होल आहेत ते लाईटचे आहेत सगळे होल. हे बाकीचं रफ ठेवले तिथं आपल्याला लादी बसवायची वार स्टाईल ह्या भिंतीला वगैरे असं आहे ना. हे बघा, ह्या भिंतीला वार स्टाईल बसवायची आपल्याला. पूर्ण भिंतीला अशी वार स्टाईल येणार आहे खालपासून वरपर्यंत. हे वर आपला डोम आहे. त्या डोमाला आपण आता डिझाईन पाडायची बाकी आहे, पण करतो आहे त्याला काम त्याचं. हे पूर्ण असे डिझाईन. बाकी सिलिंगची सगळी आपली डिझाईन झाली आहे. तुम्हाला दाखवतो पुढं बघा. आता बघा, हे कॉलम रेडी झालं आहे आपला सगळा घासून वगैरे, म्हणजे घाण पडले ते आपण सगळे काढून टाकतो. हे बघा, हे आपले मैरप आहेत, वर सिलिंगचे फुलं आहेत. त्याचं तुम्हाला आता हे बघा, हे कॉलम आहे. हा कॉलम फिनिशिंग करायची बाकी आहे. ते सगळे इथं कटडे येणार आहेत आपले बसायला. हे कॉलमची सगळी फिनिशिंग होईल एकदम ओके. या ठिकाणी सगळे कटडे, खाली वार स्टाईल, हे जे दिसायला हे आपली सिलिंग आहे पूर्ण. अशा प्रकारची सिलिंग आहे. सगळ्या सिलिंगला आपण पट्ट्या, फुलं एकदम परमनंटली प्लास्टरमध्ये मारली. ते काय POPचे चिटकवलेले नाहीत, काही नाही. बघा, हे सगळीकडे असे हे या ठिकाणी हे असे ओटे येणार आहे. हे लाईटचं आपलं सगळं तयार करून ठेवले, वायरिंग ओढून ठेवली आहे सगळी अशी. हे बघा, अशा प्रकारचं सगळं तयार झालं आहे. हे आपलं काम जवळपास आता अंतिम टप्प्यात आले. एक महिनाभरामध्ये सगळं कामाचं शेवट आपलं होऊन जाईल. मी शिल्पकार तुळशीराम पाटील. हे बघा, अशा प्रकारचं आपलं तामसुलीत काम चालू आहे. हे आपलं पोर्समधलं फुलं आहे सगळं. हे बघा, अशा प्रकारचं पोर आहे. असे सगळे फरम्यातले कॉलम भरलेले आहेत एकदम. आता याला साफ करावं लागतं व्यवस्थित फिनिशिंग करून. हे आपलं मंदिर असं होईल. पूर्ण जेव्हा होईल ना तेव्हा मंदिर आपल्याला सेम असं होईल. ही बाहेरची डिझाईन आहे बघा. बाहेर आपण डिझाईन अशा प्रकारे डिझाईन मारलेली आहे बाहेर आपण.